नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 1 ऑगस्ट 2023च्या चालू घडामोडींवरील प्रश्नावली। चला तर मग सुरुवात करूयात। लेट्स स्टार्ट। आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात। चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर या नावाने नवीन म्युच्युअल फंड कोणी सुरू केलेला आहे, असा प्रश्न आहे। तर बघूया त्याचं उत्तर। इंडियन कॅन्सर सोसायटी म्हणजेच ICS या ICSच्या सहकार्याने HDFC चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर या नावाने नवीन फंड सुरू केलेला आहे। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की HDFC ने असा फंड सुरू केलेला आहे, चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर। आता बघूयात हा फंड काय आहे। गुंतवणूकदार ICS ला दान करण्यासाठी कमवलेल्या उत्पन्नातील 50% किंवा 75% योगदान निवडू शकतात। म्हणजे काय आहे की हा जो म्युच्युअल फंड आहे चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर या नावाचा, या म्युच्युअल फंड मध्ये जर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले तर जी गुंतवणूक केलेली आहे त्यावरचा जो नफा आहे, त्यावरची जी कमाई आहे, त्या कमवलेल्या नफ्यातून जो गुंतवणूकदार आहे तो 50% किंवा 75% नफा या ICS ला म्हणजेच इंडियन कॅन्सर सोसायटीला दान देईल असं तो निवडू शकतो। असा आहे हा HDFC चा चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर। तर लक्षात ठेवायचं की हा कुणी सुरू केलेला आहे, HDFC ने असा फंड सुरू केलेला आहे। यात किती टक्क्यांपर्यंत मिळालेल्या उत्पन्नातील पैसे ते योगदान किंवा दान म्हणून ICS ला देऊ शकतात गुंतवणूकदार, तर ते 50% किंवा 75% हे त्यांना निवडायचं राहील ज्यावेळेस ते फंड मध्ये पैसे टाकतील त्यावेळेस। तर लक्षात ठेवायचं ICS इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने HDFC चॅरिटी फंड फॉर कॅन्सर क्युअर या नावाने एक नवीन फंड म्युच्युअल फंड सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न बघूया। मेजर क्रिकेट लीग ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे। आता ही जी मेजर क्रिकेट लीग आहे, जसं भारतात IPL आहे तशी ही अमेरिकेची स्पर्धा आहे। जशी भारताची IPL आहे तशी ही अमेरिकेची पहिली T20 स्पर्धा आहे मेजर क्रिकेट लीग। म्हणजे पहिली T20 म्हणजे काय, तर ही व्यावसायिक T20 स्पर्धा आहे। जशी भारतातली IPL ही व्यावसायिक T20 स्पर्धा आहे त्याप्रमाणे। तर मग ही कुठे आयोजित केलेली होती, तर ही लक्षात ठेवायचं अमेरिका याने आयोजित केलेली होती। आणि कुठल्या संघाने जिंकली हे आता आपण बघूया। डॉलस टेक्सास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात MI न्यूयॉर्कने सिएटल ऑर्कसला पराभूत केले आहे। म्हणजे कोण जिंकलेला आहे, MI न्यूयॉर्क ह्या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे। त्यांनी सिएटल ऑर्कसला पराभूत केलेले आहे। मेजर क्रिकेट लीगचे पहिले विजेतेपद हे MI न्यूयॉर्कने पटकावले आहे। म्हणजे ही पहिली स्पर्धा होती अमेरिकेची मेजर क्रिकेट लीग, तर ती कोणी जिंकलेली आहे, MI न्यूयॉर्कने ती जिंकलेली आहे। हे येथे महत्त्वाचे आहे। पहिलीच IPL प्रमाणे मेजर क्रिकेट लीग व्यावसायिक T20 स्पर्धा अमेरिकेची आहे, म्हणून याच्यावर प्रश्न येऊ शकतो। तर लक्षात ठेवायचं MI न्यूयॉर्कने ही जिंकलेली आहे। सिएटल ऑर्कास हा संघ सत्य नाडेला आणि सहकारी मायक्रोसॉफ्ट एक्झिक्युटिव्ह संजय पार्थसारथी यांच्या मालकीची आहे। म्हणजे ज्यांना पराभूत केलेला आहे तो संघ म्हणजे सिएटल ऑर्कास हा संघ सत्य नाडेला आणि त्यांचे सहकारी मायक्रोसॉफ्ट एक्झिक्युटिव्ह संजय पार्थसारथी यांच्या मालकीचा होता। आणि MI न्यूयॉर्क हा कोणाचा आहे, तर नीता अंबानी यांचा संघ आहे। हे महत्त्वाचे आहे। अमेरिकेत झालेली मेजर क्रिकेट लीग ही पहिली व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आहे। आपण आधीच बघितलं, ही मेजर क्रिकेट लीग ही पहिली व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आहे। ही T20 स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवायचं। या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले होते।
6 संघ सहभागी झालेले होते, हे लक्षात ठेवायचं. MI न्यूयॉर्क, टेक्सास सुपर किंग्स, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स, लॉस एंजेलिस नाईट रायडर्स, वॉशिंग्टन फ्रीडम आणि सिएटल ऑकास हे 6 संघ सहभागी झालेले होते या स्पर्धेत. निकोलस पुरन या वेस्ट इंडिजच्या खेळाडूला सामनावीर, तर कॅमेरॉन ग्रीन या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला मालिकावीर हा पुरस्कार मिळालेला आहे. हेही महत्वाचे आहे. निकोलस पुरन हा MI न्यूयॉर्कचा कर्णधार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवा, मेजर क्रिकेट लीग ही कुठल्या देशाने आयोजित केलेली स्पर्धा होती, तर ती अमेरिकेची. जशी भारताची IPL T20 व्यावसायिक स्पर्धा असते, त्याप्रमाणेच अमेरिकेची ही पहिलीच T20 व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवायचे. आणि कुणी जिंकलेला आहे, तर MI न्यूयॉर्कने जिंकली आहे. हा MI न्यूयॉर्क संघ नीता अंबानी यांचा आहे आणि या संघाचा कर्णधार निकोलस पुरन हा आहे, हे येथे लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूया. पुढचा प्रश्न आहे, कविता सिंग या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या, तर प्रख्यात कला, इतिहासकार, शिक्षण तज्ञ आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या माजी प्राध्यापिका डॉक्टर कविता सिंग यांचे वयाच्या 58व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले आहे. सिंग यांनी 1985 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात BA आणि 1987 मध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा येथील ललित कला विद्याशाखेतून कला इतिहासात MFA म्हणजे मास्टर ऑफ फाईन आर्ट्स केलेले आहे. तर लक्षात ठेवायचं की ह्या कुठल्या क्षेत्राशी संबंधित होत्या, त्या कला, इतिहासकार, शिक्षण तज्ञ होत्या, हे महत्वाचे आहे. चर्चेतील व्यक्तींवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, तर यासाठी ही गोष्ट लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूयात. अलीकडेच केरळचे माजी सभापती वक्कोम पुरुषोत्तमन यांचे निधन झाले होते. ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते, यांच्यावरही चर्चेतील व्यक्ती म्हणून प्रश्न येऊ शकतो. तर हे कुठल्या राजकीय पक्षाचे होते, ते काँग्रेसचे नेते होते. बघूयात संपूर्ण बातमी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी सभापती वक्कोम पुरुषोत्तमन यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले आहे. पुरुषोत्तमन यांनी 1946 मध्ये विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. सुमारे 7 दशकांच्या कारकिर्दीत ते राज्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मिझोरमचे राज्यपाल आणि अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर बनलेले होते. तर महत्वाची व्यक्ती आहे. व्यक्तिविशेष मध्ये यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, तर यांच्याबद्दल माहिती लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. चर्चेत असलेली अकिरा ही संज्ञा काय आहे? आता नेमकं ही अकिरा ही संज्ञा कशासाठी आहे हे बघायचं आहे आपल्याला. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, महत्वाचा आहे. अलीकडेच अकिरा नावाचा रॅन्समवेअर सक्रिय असल्याचे नोंदवले गेले आहे. आता रॅन्समवेअर म्हणजे काय, तर जसं आपल्या संगणकामध्ये आलेला व्हायरस असतो, मालवेअर असतो, त्याला म्हटलं जातं. एका प्रकारचा तो मालवेअर आहे संगणकाचा, त्याला रॅन्समवेअर आहे तो. तर त्याला नाव दिलं गेलेलं होतं अकिरा. तो सक्रिय असल्याचे नोंदवले गेले होते. हा गट प्रथम पीडितांकडून माहिती चोरतो, नंतर त्यांच्या सिस्टीमवर डेटा एन्क्रिप्ट करतो आणि पीडितेला खंडणी देण्यास भाग पाडण्यासाठी दुहेरी खंडणी करतो. पीडितेने पैसे न दिल्यास ते त्याचा डार्क वेब ब्लॉगवर पीडितेचा डेटा रिलीज करतात. म्हणजे हे काय करतात, तर समजा एखादा कम्प्युटरमध्ये हा रॅन्समवेअर आढळला, तर तो त्याच्यातील सिस्टीम मध्ये जातो आणि त्यातील माहिती चोरतो. माहिती चोरल्यानंतर अशा प्रकारे माहिती चोरतो की आपल्यालाच आपल्या कम्प्युटर मधला डेटा ओपन करता येत नाही, लॉक करतो. आणि त्यासाठी मग तो ज्या कम्प्युटरला त्याने हॅक केलेलं असतं त्या कम्प्युटरच्या मालकाकडून पैसे मागतो, खंडणी मागतो आणि न दिल्यास त्याच्या त्या डार्क वेब ब्लॉगवरती पीडितेचा जो कम्प्युटरचा डेटा असतो तो रिलीज करून देतो. तर लक्षात ठेवायचं रॅन्समवेअर काय आहे. तर चर्चेत असलेली अकिरा ही संज्ञा कशाशी संबंधित आहे, तर अकिरा नावाचा रॅन्समवेअर आहे
कम्प्युटर संगणकामध्ये असलेला मालवेअर किंवा व्हायरसचा हा एक प्रकार आहे, हे इथे लक्षात असू द्यायचं. पुढचा प्रश्न बघूया. SERT इन या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली आणि ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर SERT इन द इंडियन कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम असं या संस्थेचं नाव आहे. आता आपण मागेच बघितलं की कम्प्युटरमध्ये अकिरा या नावाचा मालवेअर प्रवेश केलेला आहे, तर हा चर्चेत होता. तर त्या मालवेअरने, त्या रॅन्समवेअरने काय केलेलं होतं की तो सक्रिय होता आणि तो कम्प्युटर्स मधला डाटा चोरत होता. तर अशा गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ही एक संस्था आहे, द इंडियन कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. त्यासाठी ही संस्थेची आपण माहिती इथे घेतलेली आहे. तर सर्ट इन याची स्थापना भारत सरकारने 2004 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 70 अंतर्गत दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत केली होती. हॅकिंग आणि फिशिंग सारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना समोर जाण्यासाठी ही नोडल एजन्सी आहे. ही भारतीय इंटरनेट डोमेनचे सुरक्षा संबंधित संरक्षण मजबूत करते. बघा, हॅकिंग म्हणजे आपण बघितलं की मालवेअर किंवा एखादा व्हायरस येतो आणि कम्प्युटर हॅक करतो. तर हॅकिंगला सामोरी जाण्यासाठी किंवा फिशिंग सारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरी जाण्यासाठी. आता हॅकिंग आपल्याला माहित आहे, तर फिशिंग काय असतं की एखाद्या प्रख्यात कंपनीच्या नावाने हे जे अडकवणारे असतात, हॅकर्स असतात, ते फेक मेसेज सेंड करतात आणि ईमेल सेंड करतात, मेसेज सेंड करतात आणि त्यानुसार आपल्या कम्प्युटर मधला महत्वाचा डाटा जसं की आपले लॉग इन आयडीज आहेत किंवा पॅन नंबर आहे ते चोरतात. तर अशाला म्हटलं जातं फिशिंग, या संज्ञेला म्हटलं जातं फिशिंग. तर हॅकिंग आणि फिशिंग या सायबर सुरक्षा धोक्यांना समोर जाण्यासाठी ही नोडल एजन्सी आहे. कुठली? तर ही सर्ट इन, इंडियन कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. आणि हिची स्थापना कधी झाली आहे लक्षात ठेवायचं, 2004 मध्ये याची स्थापना झालेली आहे. हे भारतीय इंटरनेट डोमेनचे सुरक्षा संबंधित संरक्षण मजबूत करते, लक्षात असू द्यायचं. पुढची बातमी बघूयात, पुढचा प्रश्न बघूयात. नोकिया कंपनीने 5G तंत्रज्ञानासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय? तर कुठलं राज्य आहे? गुजरातमध्ये नोकिया कंपनीने आपला 5G तंत्रज्ञानासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढची सविस्तर बातमी बघूयात आता. नोकिया कंपनीने टेलिकॉम सेक्टर स्किल काउन्सिल TSSC आणि अहमदाबाद स्थित कौशल्या द स्किल युनिव्हर्सिटी यांच्याशी सहयोग करून गुजरात राज्यातील अहमदाबाद मधील कुबेर नगरमध्ये नोकिया सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या केंद्रात 5G तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवायचे की गुजरातमध्ये नोकिया आपला 5G तंत्रज्ञानासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे, ज्यात 5G तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि हे गुजरातमध्ये कुठे आहे? तर अहमदाबाद मधील कुबेर नगर मध्ये हे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. अमेरिकेच्या हेल्थकेअर लीडरशिप काउन्सिलचा चॅम्पियन्स ऑफ हेल्थकेअर इनोव्हेशन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर तो कुणाला मिळाला आहे? डॉक्टर अमरीश बाबूलाल, ज्यांना काय म्हणून ओळखले जाते? तर ज्यांना अमी बेरा म्हणून ओळखले जाते. हे अमेरिकन काँग्रेसचे सदस्य असून बेरा यांना अमेरिकेच्या हेल्थकेअर लीडरशिप काउन्सिलचा चॅम्पियन्स ऑफ हेल्थकेअर इनोव्हेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. अमी बेरा यांना देशातील उच्च दर्जाच्या परवडणाऱ्या आरोग्य सेवेला पाठिंबा दिल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर हे भारतीय वंशाचे आहेत म्हणून यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे, म्हणून हा प्रश्न फॉर्म केलेला आहे. पुढची बातमी बघूयात आता. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PMUY म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही एक प्रमुख योजना राबवली जाते. ती कधी सुरू झाली होती? 1 मे 2016 रोजी बलिया उत्तर प्रदेश येथे या योजनेची सुरुवात करण्यात आली.
या योजनेचा उद्देश काय आहे तर ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना LPG सारखे स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळाऊ लाकूड, कोळसा, शेणाच्या पोळी म्हणजेच गौऱ्या इत्यादी सारख्या पारंपरिक स्वयंपाकाच्या इंधनाचा वापर करणे. पारंपरिक स्वयंपाकाच्या इंधनाच्या वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही घातक परिणाम होतात. हे टाळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती 1 मे 2016ला. आता ही योजना बऱ्याच वेळा चर्चेत असते, कारण की सरकार नेहमी कुठल्या गावाला किंवा किती वर्षभरात किती गॅस सिलेंडर प्रोव्हाइड केले गेले या उज्ज्वला योजनेअंतर्गत याची आकडेवारी देत असतं. म्हणून ही योजना चर्चेत आहे, तर हिच्याबद्दल माहिती असू द्यायची आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.